अनेक वर्षांचा स्नेह तर आहेच, पण त्यांचे सहकारी राहिलेले आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये शेतकरी कष्टकऱ्यांसाठी आवाज उचलत असताना सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करत असताना ज्यांनी सातत्याने हातात हात घालून आपल्या विचारांना एक नवी दिशा दिली ते कृषी मूल्य आयोगाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय पाशा पटेल साहेब यांना आपल्या समोर पाचारण करतो आहे. माननीय पाशा पटेल साहेब. कमल बाबू, आदरणीय माधवराव पाटील साहेब, व्यासपीठावरचे सर्व सन्मान्य मंडळी, का तर तुम्ही आता मारायचं शिल्लक ठेवलंय. तुम्हाला सगळ्याला भुका लागल्या आणि कधी भुकायचं बंद करतात असं तुम्हाला वाटलं. त्याच्यामुळं मला लक्षात आलं म्हणून नारायणराव काय म्हणालो तुम्ही योग्य आहे ना. हा तर नारायणरावचा पाठिंबा आहे. त्याच्यामुळे मी 2-3 मिनिटातच माझं बोलणं बंद करणार आहे. खर तर मी बोलणारच नव्हतो. कुठे गेले माधवराव पाटील? येणार आहेत का? येणार आहे, पण येईपर्यंत दुसरा विषय बोलतोय. ते आल्यानंतर महत्वाचं बोलायचं आहे मला. आणि खर तर शंकरराव बी गेले वाटतं, बरेच गेले. आता आम्ही अडकलो, परंतु संजू पाटील, मला आपला सार्थ अभिमान आहे. का तर आपल्याच घरातल्या माणसाची किंमत आपण करत नाही. तुम्हाला तुमचा बाप कर्तृत्व नाही हे कळालं, हे काही लहान गोष्ट नाही. ऐकलं का? ते असं कळतच नाही. आमच्या म्हाताऱ्यानं काय केलं हे क्या आहे असं म्हणतात लोक. काय करावं एवढं करून देखील आणि काय केलं. त्याच्यामुळं संजू आपलं मी आभार व्यक्त करतो की तुम्ही आमचे आदरणीय माधवराव पाटील, मी त्यांना मित्र तर म्हणू शकत नाहीत, एवढे ते माझ्यासाठी महान आहेत. त्याच्यामुळं आदरणीय माधवराव पाटलाबद्दल जी कृतज्ञता व्यक्त करायची होती ती हे सगळा हॉल भरला याचा अर्थ लोकांनी किती कमवलेलं आहे. का तर आजकाल काय माहितीये का, सभेला न्यायचं म्हणजे गाडी द्यावं लागते, जीव घालावं लागते. आणि एवढ्या काळामध्ये एवढा हॉल भरतोय म्हणजे काय जोक आहे का? त्याच्यामुळं मी खरंच पाटील साहेब, आपण जे काही काम केलं आयुष्यात त्याची ही पावती दिली लोकांनी हॉल भरून. त्याच्यामुळं आणि बारकी का जर चांगली तर वाजवा की टाळी. खरं तर आपण किती येडे आहोत. रामदेव बाबा टाळी कशी वाजवायची शिकवायला पैसे घेते. काय काय शिकवायचं आपल्याला? काय आता हिने म्हणले प्लॅस्टिक, आता काय लय अवघड आहे. सगळं सगळं शिकत बसल्यावर आपण वाचतच नाही. काय एवढे आता शिक्षक आलेले मला. त्याच्यामुळं आदरणीय माधवराव पाटील शेळगावकर इथं आलेले आहेत. आम्ही खूप दिवस त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. कमल बाबूची आणि किनाळकर साहेबाची आमची जी भेट झाली ती माधवराव पाटीलमुळं. खरं तर आता किनाळकर साहेबाकडे बघितल्यानंतर वाटतंय की कमी वयामध्ये गृहमंत्री झालते. किती त्रास होत असेल तुम्हाला. तुम्ही जरा उशिरा व्हायला पाहिजे होतं तर चांगलं असतं. तुम्ही लवकर झालं. कुठे गेले मॅडम? हे आमचं कसं आहे बघा, बरं उत्तर त्या काळात मला पद मिळाले, आम्हाला मंत्रीपद मिळाले नाही. मला आणि मंत्री दर्जा मिळाला. पुत्र विचारत नाही आम्हाला, दर्जा आहे आम्हाला. त्याच्यामुळं मस्त कार्यक्रम. हयात संशोधन केंद्राचे अध्यक्ष तुम्हाला वाटते काय की का आहे नाही बोगलून राम राम करत नाही कोणा. चला बाबा झालं. तर मला आता एकच गोष्ट बोलायची आहे की माधवराव पाटील साहेबाबद्दल एवढं वेगवेगळे लोकांनी कौतुक केलं, काय काय सांगितले. परंतु पाटील साहेबाची खरं तर एकच गोष्ट कोण सांगितलं नाही ती मी सांगणार आहे. पाटील साहेबाचं एक लय मोठं दुश्मन आहे. तुम्ही म्हणसाल कोण? माधवराव पाटील शेळगावकरचा मोठा दुश्मन म्हणजे माधवराव पाटील शेळगावकरच. तेरा कसूर ये है कि तू बेकसूर है.
म्हणजे ह्यांना का मिळाली नाही माहितीये का, ह्यांना न काही म्हणजे हे खासदार होऊ शकले असते मला माहितीये, हे आमदार होऊ शकले असते मला माहितीये, पण हे का बरं झाले नाहीत तर ते त्यांच्यामुळेच झाले. माणूस एवढं उंच कशाला असावं हो, चौघ काम नाही सांगा, एवढं देखणं कशाला असावं हो, तर एवढं असं मग बोलायला का बरं यावं, ते तरी आलं नको होतं. बोलाय बी येतोय, म्हणणे बी येते, लोकांची नस बी कळते, उच्चा पोर आहे, पण दुसरं आमच्यासारखं मुसलमान फिसलमान राहिलं तर चाललं असतं, त्याच्यात बी छत्रपती शिवश्री आता किती बोंब आहे हे बघून ना, या भीतीपोटी त्यांची जिरवली सगळ्यांनी मिळून. त्याच्यामुळं माधवराव पाटलाचं काही झालेलं नाही बाबा. खरं तर एकदा माधवराव पाटील कदम साहेब, मला एकदा आनंद वाटला, माधवराव पाटील भाजपमध्ये गेली. मी म्हणलो आता हे आमदार खासदार होते बाबा, जमलं आता. पण त्या काळामध्ये आमचे सूर्यकांत पाटील वराडणे हे प्रदेशाध्यक्ष होते. आता यांना भाजप का बरं सोडलं माहिती का तुम्हाला, हे तुळजापूरच्या दर्शनाला गेले प्रदेशाध्यक्ष आणि माधवराव पाटील, तर तिथं देवीच्या दर्शनामध्ये सगळ्या लोकांना वाटलं हेच प्रदेशाध्यक्ष आहेत. त्या प्रदेशाला कुत्र कोण विचारलं नाही, त्याच्यामुळे एखाद्याला पार्टी सोडावी लागली. काय कुठं जावं, शेतकरी संघटनेमध्ये ते बोंब, शेतकरी संघटना उचलून येते घरला हे माधवराव असं म्हणून त्यांना लोकसभा दिली आणि ही अडचण झालेली आहे. त्याला काय करणार आता. त्याच्यामुळे माधवराव पाटील साहेब, तुम्ही आता आमदार खासदार आता काही होणार नाही, तर आपल्या देशात 75 वर्षाचे खेळ चालू होते. त्याच्यामुळे तुम्ही आता 82 झाले. त्याच्यामुळं खरं तर आता अशोकराव गेले, तर ते जर गेले नसते तर मी मागणी करणार होतो, आता बी बघावं जमते का. आता माधवराव आयुष्यभर चव्हाण कुटुंबाच्या विरोधात बोलले आणि चव्हाण कुटुंबानेच ह्यांना अध्यक्ष केलं महाराष्ट्राचा. ऐकलं का, किनाळकर साहेब तुमच्या एवढ्या जवळचे होते, तुम्ही कुठे नियमतो का ह्यांना, कुठं म्हणजे आमच्या सरकारचे कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष मंत्री दर्जे. कमल बाबूच्या लई जवळचे. कमल बाबूचा मीच फायदा घेतलो नाही, खरं तर मी नालायक ठरलो. संजू पाटील तुम्ही जे प्राचार्य झाले ना, ते कमल बाबूचे उपकार तुमच्या बापाचे नाहीत, कमल बाबूचे. ते बी कमी जबरदस्तीने दिले म्हणून तुम्ही आज सत्कार घेतलाच नव्हता. या म्हातारा काय केलं आम्हाला. तुम्ही आता जे काही करायचंय ना ते आभार माना कमल बाबूचे. आमचे पोरते शिवाय देणार आहे का, तर तेव्हा कमल बाबू मला डीएड कॉलेज घे म्हणतात ते, तेव्हा 3 लाख रुपये एका सीटला होते आणि 250 पोरं एका वर्गात होती. ते मग तुमचं जर चान्स घेतलं असतं मी तर आपल्या बी पैकी असतं. जमलं झालं नाही, आता जाऊ द्या, सोडून द्या. आदरणीय माधवराव पाटील शेळगावकर एक हार होणारी माणूस. तुम्हाला सांगतो की माझ्या आयुष्यात जर मला सगळ्यात म्हणजे काही दुःख असतात माणसाच्या, पण मी एक दुःख असं बघितलंय की एवढा पहाडासारखा माणूस माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मांडीवर मुंडी ठेवून रडताना मी बघितलंय. कशामुळं, तर चळवळीमध्ये झालेल्या अन्यायामुळं आम्ही बघितलंय ते. का तर दोन्ही वेळेस मी साक्षीदार आहे की दोन्ही वेळेस एवढे मोठे पद माधवराव पाटील शेळगावकरांचे जवळून गेली आणि फक्त का मिळाले नाही त्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे त्यांचे सगळ्या गुण. माणसाला अवगुणामुळे काही मिळत नाही, परंतु शेळगावकर साहेब एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही दोघं मॅडम कुठं बसल्या, मॅडम असं काही लिहिता येते बघा, आम्हाला काही लिहिता येत नाही, आम्ही मुन्नाभाई MBBS आहे, त्यामुळे आम्हाला काही लिहिता बिहिता येत नाही. तुम्हाला काही लिहिता येते का बघा. अवगुण असलं तर माणसाला काही मिळत नाही असं म्हणतात, पण ते सगळे गुण असताना मिळालं नाही, हे काय चमत्कार आहे. याच्यावर काही संशोधन करता येतं का, तुम्हाला काही लिहिता येते का, तुम्ही लिहावं असं मला वाटतं. एक गोष्ट, माधवराव पाटील शेळगावकरचं वक्तृत्व म्हणजे मला वाटतं कुठलं सीमा नाहीये. मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या भागामध्ये मी खूप काम करत होतो, पण आमच्या भागात लोक काय म्हणायचे की हे मुसलमानाची शेतकरी संघटना आहे. मी म्हणले मुसलमान संघटने
संघटना कशामुळे बदनाम होऊ मुसलमान नेता असल्यामुळं. मी म्हणलो आता हे मुसलमानाची संघटना नाही, हे दाखवायला काय करावं असं मी परेशान होतो. आणि एक दिवसली मला माधवराव, आता माधवरावला नेऊन आमच्या भागात प्रचार करायचं होतं, पण निहो कुठं, आपल्या बी घरात बाथरूम नाही आणि आमच्या गावात कोणाकडे बाथरूमच नाही, आणि ज्याच्या घरात आहे ते काँग्रेसचा आहे. त्यांचा सोयरा होता पण ते काँग्रेसचं, तिथं निवडून यायचं नव्हतं आम्हाला. मला तुम्हाला कमाल सांगतो, 7 कुठं झाली तर कमल बाबूच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही दोघं 24 तास, कमल बाबू आम्ही लई मेहनत केलं बरं का, ऐकलं का? तुम्ही तिकडे प्रसन्न झालो, आम्हाला काहीच प्रसन्न झाले नाही कवा. बघा जमलं तर अजून जमत असेल तर काय, तर आता तुमचं विश्व लई मोठं आहे, तुम्ही नुसतं असं बी केलं तर आमचं भलं होऊ शकतंय. आणि तुम्हाला वाटलं ह्याला किती मिळालं, यार काय मिळाले कृषी मूल्य आमच्या मिळाल्या, तर तुम्ही जाऊ नका एवढीच तुम्हाला मी विनंती करतो. आणि माधवराव पाटील शेळगावकरांना आदरणीय अशोक चव्हाण साहेब जाताना सांगितले की माधवराव तुम्ही आता काही गप्प बसत नाही आणि तुमची 82 झाले असं वाटतच नाही, तुमचं नाही, तुम्ही सज्जन आहे, त्यांना असं वाटलं असेल. आणि त्यांनी जाता जाता त्यांनी सांगितलं अशोक चव्हाण साहेबांनी की आता AI मध्ये तुम्हाला गंमत सांगू की आज जसं दिल्लीमध्ये 60 देशाचे प्रमुख येऊन कार्यक्रम घेतले होते, तसंच आज मुंबईमध्ये AI वर कार्यक्रम आहे आणि मला तिथं निमंत्रण होतं. परंतु माझ्या डोक्यामध्ये विषय आला की मी मुंबईतल्या AIच्या कार्यक्रमाला जावं का माधवराव पाटील शेळगावकर साहेबाच्या सत्काराच्या कार्यक्रमाला जावं. मी म्हणलं जर मी मुंबईतल्या AIच्या कार्यक्रमाला गेलो आणि माधवराव पाटील शेळगावकरच्या कार्यक्रमाला गेलो नाही तर मला समाज नमक हराम म्हणेल. समाज म्हणू का न म्हणू, माझं मन नमक हराम म्हणेल की एवढ्या चांगल्या मित्राच्या सत्काराला तू न जाता इकडं विज्ञानामध्ये अडकली. विज्ञान तर काय टेप करून पुन्हा उद्या भाषणं बी ऐकता येतात, म्हणून ते मी टाळलो. माधवराव पाटील शेळगावकरांनी जेवढं शेतकऱ्यासाठी काम केलं, आता माधवराव पाटील शेळगावकरचे कुठे गेले, कोणचे पाटील आहे, चंदू पाटील माझ्या जवळ बसून बोलले की ते आता माधवराव पाटील शेळगावकर बद्दल लई गोड गोड बोलले, चांगलं भाषण केले. आणि पुन्हा मला काय म्हणले की आम्ही ते ग्राम स्वराज्य केलं आणि भातासाठी काही केलं, पण भातवाल्याचं भलं व्हायला काही केलं नाही. तर चंदू पाटील, माधवराव पाटील शेळगावकरची जी पहिल्याची भूमिका होती ना तुमच्याकडे यायची, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळायला पाहिजे, त्या भूमिकेमध्येच सगळं गरिबी दडलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते पुन्हा एकदा त्यांना जर समजा शेवटचा जर काही कार्यक्रम करायचा असेल, पुन्हा पहिल्या कार्यक्रमापासूनच गेलं पाहिजे असं मला वाटतं. का तर बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची आणि गाडगे महाराजाची एवढी इथं चर्चा झाली. मला असं वाटतं मी जातीनं मुसलमान जरी असलो तर मला गाडगे महाराजामध्ये तुकडोजी महाराजामध्ये काय दिसलेलं आहे. खरं तर सगळ्या शेतकऱ्याचा खरा संत जर कोण असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि त्या तुकडोजी महाराजांनी सांगितलंय की कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे, कैसे सुखी होतील ग्रामजन की कुणिया उपाशी, हे राष्ट्रसंत ग्रामगीतेमध्ये सांगितलेलं आहे. मग आम्ही तेच हुकलो. आम्ही तुकारामाला संत मानतो आणि तुकारामाने काय सांगितलं, बैलाच्या पाठीवर साखरेची गोणी आणि बैल कडब्याचा धनी. त्याच्यामुळे ह्यांचं कधी नीट होणे नाही. आणि ह्यांचं जर नीट व्हायचं असेल तर मला किनाळकर साहेबांनी आता बोलताना असं सांगितलं की पाशा पटेल, तुम्हाला माधवराव शेळगावकरांना, शंकर धोंडगेंना, गुणवंत पाटलांना खरी प्रसिद्धी कोण मिळवून दिली तर शेतकरी संघटनेनं आणि शरद जोशीनं. खरं तर शरद जोशीचं नाव इथं न घेणं हे सुद्धा एक बेमानी आहे. म्हणून मला असं वाटतं की शरद जोशीच्या चळवळीने आम्हाला दृष्टी दिली. आता दृष्टी दिल्यानंतर त्या दृष्टीचा फायदा कसा करायचा ते ज्यांनी त्यांनी आपला आपण ठरवावं लागणार आहे. मला माधवराव पाटील शेळगावकरांना विनंती अशी आहे की पाटील साहेब, आपणाला खऱ्या अर्थानं आता तर शेतकऱ्याचे खूप वाईट दिवस झालेले आहेत. मी जाता जाता फक्त एक गोष्ट सांगतो, का तर मला कमीच बोलायचं होतं, पण आपलं कसं आहे की नन्नाचा गाणं एकदा सुरू झालं की नना ना घंटाभर चालतंय. आणि म्हणून मला डॉक्टर किनाळकर म्हणले बरं का, आवडतं घे बरं का म्हणले, असं नाही ना, उलट बोलले. हा, पण मला असं वाटलं की त्यांनी म्हणजे असंच म्हणले वाटतं, म्हणून मी आवडतं घेतो. तर आता कसं आहे बरं का, आता तुम्ही सगळेजण ऐका की आता हे सेक्रेटरी साहेब बोलले की प्लॅस्टिक वापरायचं नाही. अरे तुम्ही जगल्यावर काय वापरायचं ते ठरवचाल ना.
मी आता तुम्हाला सगळ्याला एकच गोष्ट सांगणार आहे, ती ऐका. काय की आता हवेमध्ये कार्बन आणि तापमान जे वाढलेलं आहे, हवेमध्ये जे कार्बन आणि तापमान वाढलेलं आहे त्याची दखल आपल्या पुढच्या पिढीसाठी घ्यावी लागणार आहे. हवेतलं कार्बनचं प्रमाण 350 ppm जर असेल तर पृथ्वीवर जीव जंतू सुरक्षित राहणार आहे. आणि 350च्या पुढे जसं सरकल, तुम्ही डॉक्टर आहे, 350च्या पुढे जसं जसं कार्बन संपल तसं माणसाच्या वर एक संकट येणार आहे. आता बघा काय झालंय, 350 पाहिजे, आता झालंय 430 ppm कार्बन कॉन्सन्ट्रेशन. मॅडम 430 आणि 450 ज्या दिवशी होईल त्या दिवसापासून या पृथ्वीवर 2 डोळे, 2 कान, 2 हात आणि 2 पाय याचं अस्तित्व शिल्लक राहणार नाही. आणि 450 ppm हे 2050 ला होणार आहे. मानव जातीच्या समोरचं सगळ्यात मोठं आता संकट जर काही असेल ते कार्बन आहे आणि तापमान आहे. आणि तापमान किती आहे? सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या सरकारने काय सांगितलं होतं? महाराष्ट्राच्या सरकारने सांगितलं होतं 12 ते 4 घरच्या बाहेर निघू नका. अरे 12 ते 4 घरच्या बाहेर का निघू नका? तर 12 ते 4च्या दरम्यान 47 डिग्री टेम्परेचर होणार आहे. आणि 47 डिग्री टेम्परेचर झालं की ब्रेन, हार्ट, किडनी फेल होते. हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, मी ऐकून सोडलं नाही. मी दिल्लीत गेलो आणि अमित शाह साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं क्यों आहे. मैं बोला सर एक प्रॉब्लम है. वो बोले प्रॉब्लम क्या है? तो हमारे महाराष्ट्र के गवर्नमेंट ने एक पेपर डिक्लेयर किया है और उन्होंने कहा है 12 से 4 बाहर मत निकलो. फिर तू क्यों आया? मतलब मुझे लग रहा है अगले साल बोलेंगे 11 से 5, फिर बोलेंगे 10 से 6, फिर बोलेंगे दिन में निकलना नहीं, रात में निकलना. असले दिवस येणार आहेत. पाटील साहेब, या जगात मानव जातीच्या समोरचं सगळ्यात मोठं संकट जर ते असेल तर तापमान वाढ आहे आणि वातावरण बदल आहे. कामच जर करायचं असेल सचिव साहेब, असलं बोलावं माहिती नाही. प्लॅस्टिक, कुठं कपडे, कुठं असलं, माही शपथ असलं काही बोलू नका. पाया पडतो तुमचं. ऐका, तुम्ही सगळे शिकलेले आहो, आपल्याला काही कळत नाही शिक्षणातलं, पण आपल्याला एक कळतंय की तुम्ही सगळे मरणार आता. मरताना तर नीट मरा, एवढीच तुम्हाला माझी विनंती आहे. मी माझ्या पैसे लोकांना विनंती करणार आहे. पाटील साहेब, की तुमचं आमचं जन्म हे समाजाचं प्रबोधन करायसाठी झालेलं आहे. ऐकलं का? आणि तुम्ही जर समाजाचं प्रबोधन जर केलं नसतं तर एवढे लोक एवढा वेळ भूक लागून सुद्धा उठून गेली बिचारे, उठून गेले असते बरं का. तुम्ही काय बोलणार हे ऐकायला बसलेत, आमच्यासाठी बसलेत नाही, तुमच्यासाठी हे लोक आलेले आहेत. आणि संजू पाटलांनी उगाच आपलं सांगितलं आमचे सोयरे आल्यात. अरे तो म्हणायचं नसते तसं. ते तर येतेच. आम्ही आला बाबा, युवाई जावाई कुठं कोण मजबुरी. तुझा सासरा आला म्हणजे मजबुरीने आला बिचारा, त्याचं गोंधळा अडकलंय म्हणून आलंय ते. पण आमचं काही अडकलेलं नसताना लई जण आले. आला का नाही माझी शपथ सांगा बरं. गोंधळ्यांना अडकलेले जास्त लोक आहेत. त्याच्यामुळे तुझ्या तर आम्ही आला का तर तुझ्या बाबाने आम्हाला चांगले 4 शब्द सांगितलेले आहेत. आणि तुझ्या बाबांनी हे शब्द असेच सांगावं 100 वर्षापर्यंत, याच्यासाठी आम्ही सगळे लोक आलो. आणि हीच आम्हाला खऱ्या अर्थानं माधव परिसराबद्दल एवढं सांगायचंय. साहेब, मला काही शाहिरी येत नाही. ऐकलं का? हेमंत पाटील कुठून लिहून आणतील ते मला लिहिता बी येत नाही. आणि हेमंत पाटील चांगलं वाचले म्हणून किनारा तर वाटलं की मला माझी तर ह्याच्यापेक्षा चांगलं बोलते म्हणून. आपलं बी काही खेळ नाही असला, आपल्याला तसलं काही लिहा येत नाही. खरं इमानदारीनं बोलता येते. आणि म्हणून तुम्हाला सगळ्याला माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी म्हणजे आयुष्यभर माधवराव पाटलांनी जे शेतकरी आंदोलनामध्ये काम केलं, जे त्यांनी समाज प्रबोधन केलं, या माणसाला आपण सगळ्याकडून काय देणार आहे तर एक मुक्त हस्ते प्रचंड टाळ्या देऊत आपण आणि या माणसाचा आपण सत्कार करू. तुम्ही एवढं मोठं सत्कार केला ते बरोबर माझं मन भरून आलं. जय हिंद, जय भारत. आणि सभा जिंकणं काय असतं
हे माननीय पाशा पाटील साहेब यांच्याकडून कायमच आपण या ठिकाणी बघतो. ते असं म्हणाले की मला शेर येत नाही, कारण परखड भूमिका मांडणारी माणसं ही कलात्मक बोलण्याच्या नादात फारसं पडत नाहीत. पण मला शेर येतो. पटेल साहेब, तुमच्यासाठी मी या ठिकाणी शेर म्हणतोय. माणसाने कसं असावं. जफर इक्बाल यांचा एक फार सुंदर शेर आहे. ते असं म्हणतात, जो भी बोलो तो कायम भी रहो उस पर जफर. तुम्ही तसे जे बोललं त्यावर कायम राहतात, त्यासाठी जो भी बोलो उस पर कायम भी रहो जफर. आदमी को साहेब किरदार होना चाहिए. आदमी को साहेब किरदार होना चाहिए. साहेब किरदार असलेली अशी ही माणसं आहेत. यानंतर मी शेळगावकर साहेबांचे अत्यंत जवळचे स्नेही, ज्यांनी तासनतास ज्यांनी वेगवेगळ्या विषयावर चर्चा केलेली आहे आणि त्यांची चर्चा आमच्यासाठी काही मार्गदर्शक ठरलेली आहे. सन्माननीय डॉक्टर माधवरावजी